दंडवत हो। आजच्या सत्रामध्ये आपण आचार्य प्रकरणातील 257 क्रमांकाचं वचन, त्याचं विश्लेषण, प्रकरण वसाची लीळा आणि टीका अशा स्वरूपामध्ये निरूपण श्रवण करणार आहोत। बाई येतीच्या होई जे तै चुकेती। मागील वचन आपण पाहिलेलं आहे। भोज्या येथ अनुसरी जेगा। स्वामी दायंबासांना अनुसरण घ्या असा विधी विहित करतात आणि अनुसरण जर का नाही घेतलं तर ऐस्या अधोपरीच्या वृक्ष होईजेलगा असं स्वामींनी सांगितलेलं आहे। डोमेग्रामचीच लीळा आहे आणि प्रस्तुत वचन सुद्धा आजचं जे आहे ते सुद्धा डोमेग्राम येथीलच आहे। अनुसरण जर का नाही घेतलं तर 84 लक्ष जे काही नरक सांगितलेले आहेत किंवा कर्मफळ आहेत, त्याला नरक नाही म्हणतायत, 84 लक्ष कर्मफळ आहेत एकूण। ह्याच्यामध्ये सुखफळ आहे, दुःखफळ आहे, कर्म स्वर्ग असेल, देवतेचा मोक्ष असेल किंवा सुखफळ असेल, नरकफळ असतील, हे सगळं त्याच्यामध्ये येतं। मग हे सर्व काही होऊ शकतं। म्हणजे मनुष्य देह जो आहे तो 84 लक्ष जे काही नरक सांगितले की कर्मफळ सांगितलेले आहेत त्या कर्मफळांपैकी एक कर्मफळ आहे। आणि काही लोक म्हणतात की 84 लक्ष कर्म फिरून आल्यानंतर मग एकदा मनुष्य देह मिळतो। याचा अर्थ असा झाला की आता मनुष्य देहातून बाहेर पडलो आपण की परत 84 लक्ष कर्म भोगून, कर्मफळ भोगून मग आपण मनुष्य देहात येणार, तोपर्यंत मनुष्य देहाचं फळ भेटणार नाही असा संदर्भ सांगण्यामध्ये येतो किंवा बोलताना तसा लक्षात येतं की त्यांचं सांगणं असं आहे, पण तसं नाही। 84 लक्ष कर्मफळ आहेत, यामध्ये एक कर्मफळ किती पण वेळा, म्हणजे मुंगीचं जर का कर्मफळ आहे ते किती पण वेळा आपल्याला येऊ शकतं किंवा मनुष्य देहाचा असेल तर तेही सुद्धा कितीही वेळा आपल्याला भोगायला मिळू शकतं। अशा पद्धतीने आपल्याला अनेक कर्मफळं जे आहेत ती भोगण्याच्या दृष्टीनेच आपण या कर्म सृष्टीमध्ये येत असतो। त्या पद्धतीचे कर्म आपण जोडलेले असतात आणि तशाच पद्धतीचे कर्म असतील, तशाच पद्धतीचे कर्म भोग असतात। आणि जर का अनुसरण घेतलं आपण तर त्याची वहिवाट काय आहे ते आपल्याला उद्धरण प्रकरणामध्ये सांगितलेलं आहे। परंतु अनुसरण घेतलं नाही तर काय होईल, तर त्याचं सुद्धा उद्धरण प्रकरणामध्ये तर स्वामींनी अधिक वेळ घेतलेला नाही आहे। म्हणजे जे आलेले आहेत त्यांचा विचार केला जातो, जे आलेले नाहीत त्यांच्याबद्दल फक्त विचारले जातं की ते नाही आले का, नाही आले, ठीक आहे जाऊ। म्हणजे त्यांच्या बाबतीमध्ये जास्त त्यांना विचारण्यामध्ये, त्यांना बोलण्यामध्ये, त्यांची चौकशी करण्यामध्ये अधिक वेळ घेता कामा नये। कारण जे आले नाहीत त्यांचा विचार करायचा नसतो बरं का, जे आलेले आहेत त्यांचा विचार करायचा असतो। आणि म्हणून स्वामींनी सुद्धा हे उद्धरण प्रकरण वाचत असताना मला हे कटाक्षाने जाणवलं की तिथे सांगितलं की बाबा मग असं परमेश्वराचं जर का प्रवृत्ती आहे आणि असं कार्य आहे आणि त्यासाठीचा अवतार आहे तर मग सगळे जीव देवाला अनुसरत असतील असं जाणून ज्ञान झाल्यानंतर ना ते म्हणतात की एक अनुसरती एक ननुसरती। मग ननुसरती त्यांची काय व्यवस्था, त्यांच्यासाठी एकच वचन सांगितलं, बाकीचे उद्धरणामध्ये त्यांच्यासाठी वचनच नाही आहे। ज्याचं ननुसरण होतं त्याचं काय होतं
त्याच्यासाठी वचन नाही, उद्धरण प्रकार नाही, एकच वचनामध्ये त्याला आटपून टाकलं, त्याचा जास्त विचार नाही केला. ननुसरती ते प्रमादी बोली त्या सृष्टी शून्य होय. आणि सृष्टी एकदा शून्य झाली की या देहातनं गेलेला जो जीव आहे तो पुढे कुठल्या कर्मफळात जाईल हे स्वतः परमेश्वर सुद्धा सांगू शकत नाही. म्हणजे इतकं कर्माचे भोग कठीण आहेत की जीव कुठल्या वेळेला कुठल्या कर्मात निघून जाईल काही सांगता येत नाही. आणि परमेश्वराने जर का सेवादास्य घडवलं तर जीवाचं कुठल्या कर्माचा नाश होईल हेही सांगता येत नाही. थोर थोर दुःखरूप कर्माचा नाश होऊ शकतो, परंतु जर का अनुसरण नाही घेतलं तर थोर थोर दुःखाला जीव जाऊ शकतो. म्हणून मागील वचनामध्ये काय केलेलं आहे, एक प्रकारे ते सांगितलं की भक्तीने नाही परंतु भीतीने का होईना एखादा जीव अनुसरेल आणि त्याचा मोक्ष मार्गाचा प्रवास कसा तरी का होईना तो सुरू होईल. एखादा मुलगा जो आहे तो 90% त्यांनी मिळवले आणि तो पुढच्या वर्गात गेला, परंतु ज्यांनी 35% मिळेल तो सुद्धा पुढच्याच वर्गात गेलेला आहे. जरी त्याचा प्रवास 90%चा नाही, 35% म्हणजे एकदम खालच्या दर्जाचा म्हणजे तो अभ्यास आहे त्याचा, आणि त्याचा पास होण्याला काही किंमत नाही समाजामध्ये, परंतु तो पुढच्या वर्गात तर गेला की नाही हे तर कोणी टाळू शकत नाही त्याच्या पुढच्या वर्गाचा प्रवास. तशा पद्धतीने कसा का होईना, भीतीपूर्वक का होईना अनुसरण जर का घेतलं नरकाला घेऊन, अनिष्ट त्याग असाच आहे. प्रपंचाविषयी ती भीती आहे त्याच्या मनामध्ये की प्रपंचामध्ये पडलो तर अनिष्टाकडे जाऊ आपण, आणि म्हणून तो व्यक्ती अनुसरतो, परंतु अनुसरणाचं आचरण देखील आहे आणि म्हणून तो त्या त्यागीयाच्या पांतीमध्ये बसला. परंतु भीतीस्तव का होईना आपण अनुसरलो तर कधी ना कधी का होईना आपल्यामध्ये ती जी आवड आहे ती आवड आपल्यामध्ये निर्माण होऊ शकते. आणि म्हणून सांगितलं की ऐसे अधोपरीच्या वृक्षा होईल, म्हणजे दुःख मिळतं असं निश्चित झालं आपल्याला. तुम्हाला जे पाहिजे, पैसे पाहिजेत, तुम्हाला पैसे पाहिजेत आणि पैसे मिळाले तर तुम्हाला सुख होणार आहे, पण पैसे नाही मिळाले तर काय होणार आहे, निश्चितच दुःख होणार आहे. तसं अनुसरण जर का घेतलं तर ईश्वर संपत्ती मिळणार, आणि अनुसरलो नाही तर ईश्वर संपत्ती भेटणार नाही. परंतु दुःखरूप जे काय आहे ते सर्व काही मिळणार आहे. याचा पुढचा टप्पा दुःखरूप आहे. लोक प्रपंचामध्ये सुख मानतात, त्यांना असं वाटतं की मार्गात गेल्यानंतर दुःख असेल, मार्गात गेल्यानंतर शिळं खावं लागेल, मार्गात गेल्यानंतर राहायची व्यवस्था कशी असेल, मला पलंगावर झोपायची, गादीवर झोपायची सवय तिथे ते नाही भेटणार, इत्यादी प्रकारे सगळा विचार तो जीव करतो की इथे सुख साधन आहे प्रपंचामध्ये, मार्गात सुख साधन नाहीये. आपण इथल्या इथे बघितलं, मार्गात आपण जर का अनुसरण घेऊन गेलो किंवा गेल्यानंतर अनुसरण घेतलं तर आपलं आयुष्य किती असेल, 10 वर्ष, 20 वर्ष, 30 वर्ष, 40 वर्ष असेल, 50 वर्ष पण असू शकतं. एवढंच आहे, ह्याच्या पुढे तर आपलं अनुसरण आयुष्य नसणारच आहे. जास्त काही जगायचं नाही आपल्याला, अनुसरल्यानंतर जास्त काही जगणार नाही आपण. म्हणजे फक्त 30 ते 40 वर्षच दुःख काढायचं आहे तुम्हाला. जो काही मार्गात त्रास होणार आहे तुम्हाला अव्यवस्थे मुळामध्ये, म्हणजे तुम्ही जर का मार्गाची व्यवस्था स्वीकारली ना तर काहीच त्रास नाही आहे. तुम्ही तुमच्या घरी राहता, कुठे तुमचं घर कुठे कुठे असतं, कसं कसं असतं, स्वीकारतच की नाही, कसं पण का सोडून देता घर, नाही सोडता येत घर, तिथेच राहावं लागतं. कुणाला तरी गावाकडे एकाला कोणीतरी सांगितलं तुमच्या घरामध्ये दोष आहे, मग मला घर बदली करावं लागेल. शहरामध्ये लोक घर बदली करू शकतात, परंतु गावाकडचं जे घर असतं ना ते कधीच म्हणजे बदलल्या जात नाही. जे घर आहे ते कसं छोटं मोठं कसं का असे ना, ते घर बदलता येत नाही. ते असं म्हणजे जुन्या काळात पासून ते घर चालत आलेलं असतं, म्हणजे ते घर असं बदलता येत नसतं. म्हणजे ते कसं का असे ना तिथे थांबायचं असतं. तशा पद्धतीने आपल्याला मार्गव्यवस्थेमध्ये 30 ते 40 वर्षच दुःख होणार आहे, आणि एकदा ती व्यवस्था तुम्ही स्वीकारली तर तुमचं लगेच 2 ते 3 दिवसात तुम्हाला आनंदही वाटेल तिथे.
परंतु जर का हे 30-40 वर्षाचा जो त्रास आहे तो जर का आपण ढकलला पुढे की नाही बाबा, तर काय होईल? चौकडी नावाचं नरक बसलेलं आहे. म्हणजे मला तर चौकडी म्हणजे असं एखाद्या मगराने म्हणा किंवा मोठ्या कुठल्या तरी महाकाय प्राण्याने तोंड उघडून बसलेला आहे. तो मगर जो असतो ना, तो तोंड उघडून बसलेला असतो आणि ते पक्षी बिचारे येतात काहीतरी हे करत आणि ते त्याच्या त्या जिभेवर किंवा दाताच्या आतमध्ये जाऊन गेले की ते लगेच तोंड बंद करतो. तशा पद्धतीने चौकडीचे नरक आहे ते तयारच आहे तिकडे. मामाजी आम्हाला सांगायचे की युगांतीच्या संवारी एक दरवाजा उघडतो, आतमधले सगळे बाहेर जातात आणि दुसरा दरवाजा उघडतो की बाहेरचे सगळे आतमध्ये जाणार आहेत, ज्यांचा नंबर लागलेला आहे. आता चौकडीमध्ये जे कलियुगात जन्मले त्यांना चौकडी आहे. हे नरकाचं निरूपण आमच्या स्वामींनी केलेलं आहे. महादाईसांना डोमेग्रामला आमच्या स्वामींचं वास्तव्य आहे, मुक्काम आहे. आणि स्वामींनी या ठिकाणी उत्तरार्ध 121 क्रमांकाची जी लीळा आहे महादाईचा निरय निरूपण, या लीळेमध्ये स्वामींनी त्या नरकाचं जे निरूपण केलेलं आहे, मुळात म्हणजे स्वामींनी मोक्षाचं निरूपण केलं पाहिजे. नरकाचं निरूपण करायची काय गरज? तिकडे नरकाला जायचंय का? आपल्याला जायचं नाही आहे, परंतु जाऊ नये म्हणून ते निरूपण आहे. मोक्षाचं निरूपण काय आहे की मोक्षाला जावं म्हणून मोक्षाचं निरूपण आहे. ईश्वर प्राप्तीचं जे निरूपण आहे, मोक्ष म्हणजे ईश्वर प्राप्ती, त्याचं निरूपण याच्यासाठी आहे की आपण मोक्षाला जावं म्हणून. मग नरकाचं पण निरूपण केलं. मग नरकाला जावं म्हणून आहे का? मग नरकाला जाऊ नये म्हणून तो मार्ग आपण टाळला पाहिजे. तुम्हाला जाताना दोन्ही मार्ग सांगतात. आमच्या स्वामींनी माळेकराला दृष्टांत सांगितलं, सुंदर दृष्टांत, एकदम सोपा दृष्टांत आहे. परंतु त्यातला जो मार्ग देवाने सांगितलेला तो मात्र गहन सांगितलेला आहे, महत्वपूर्ण मार्ग सांगितलेला आहे. स्वामींनी त्या दृष्टांताद्वारे सांगितलं की माळ्यावर जो आहे माळेकार म्हणजे परमेश्वर अवतारच. रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्याला तो मार्ग सांगत असतो की इथून जा, इथून जा, इथून जा. परंतु त्याचा जो आप्त असेल, कोणी जवळचा असेल, असा जर का कोणी व्यक्ती आला तर तो वरूनच सांगत नाही, तो माळ्याच्या खाली उतरतो, त्याच्या कानाला खडा लावतो. कानाला खडा लावणे म्हणजे काय? हे खड्यांच्या अंगठ्या घालतो आपण बोटामध्ये, असं कानातही खडा घालणे असं बघा. तिथे तो खडा काहीच कामाचा नाही बरं का. तुमच्या कानामध्ये तो काहीतरी वेगवेगळे खडे असतात, बोटात घालतात, ते कानात घातल्याने काही फरक नाही पडणार. तिथे कुठला खडा लागेल? एखादा बारीक खडा असतो. दगड आणि खड्यामध्ये फरक आहे बरं का. खडा म्हणजे एकदम लहान बारीकसा गोलसा असा असणार किंवा उबडधोबडी असू शकतो, बारीक आकार आहे. तो इथे कानाला लावतात आणि जोरात तो दाबल्या जातो. तुम्ही आता कधीतरी ते करून बघा घरी गेल्यानंतर, की स्वतःच्याच हाताने कानाला असा खडा लावायचा आणि तो जोरात दाबायचा. काय होईल? त्या ठिकाणी तुम्हाला लक्षात येईल की तो जो खडा आहे तो खडा इतक्या जोरामध्ये आपल्याला त्या ठिकाणी तो दाबल्यानंतर काय होतं की त्याचं जे काही दुःख आहे, त्याचे जे काही वेदना आहेत ते इतक्या असतात, जखम होत नाही, काही होत नाही. आणि लगेच थोड्या वेळातच ते कानाला असं ते झोंबतं की कितीतरी वेळ तुमच्या ते लक्षात राहतं. त्याच्या ज्या वेदना आहेत त्या वेदना तुमच्या लक्षात राहतात. आणि म्हणून त्या ठिकाणी तो माळेगार खाली येतो. जो काही कोणी जवळचा व्यक्ती आहे त्याच्या कानाला खडा लावून सांगतो की चुकूनही डाव्या रस्त्याने जाऊन, डाव्या बाजूचा जो रस्ता आहे तिकडून जायचं नाही, उजव्याच बाजूच्या रस्त्याने जायचं, नाहीतर काय होईल, इथे वाघ वगैरे काही भेटतील, चोर भेटतील, दरोडेखोर भेटतील, इथून जाशील तर नगरापुरा पाटणावरी पडा होशील. म्हणजे बरोबर जिथे जायचं तिथे तू पोहोचणार आहेस असं त्याला सांगितलं जातं. आणि त्या अनुषंगाने तो त्याचा प्रवास चालतो आणि तो बरोबर पोहोचतो. अशा पद्धतीने आमच्या स्वामींनी काय केलेलं आहे, तो कानाला आमच्या खडा लावलेला आहे. परमेश्वर अवतार आहेत आणि रस्त्याने जाणारा वाटसरू म्हणजे आपण आहोत. परमेश्वर निरूपणामध्ये दोन्ही मार्ग सांगतात. जो गावात जाणारा मार्ग तोही सांगतात
म्हणजे मोक्षाला जाणारा मार्ग, ईश्वर प्राप्तीला जाणारा मार्ग. जंगलात जाणारा मार्ग जो आहे तो धोकादायक, तोही सांगतात. म्हणजे नरकाला जाणारा जो मार्ग आहे, जीव देवता प्रपंचामध्ये अडकवून ठेवणारा जो मार्ग आहे, तोही सांगतात. आता तुम्हाला जर का दोन्ही रस्ते कळाले तर तुम्ही कुठल्या रस्त्याने जाता? तुम्ही कुठल्या, डाव्या की उजव्या? नाही, कोणीच जात नाही उजव्या रस्त्याने. एरवी तुम्ही जर का प्रवासामध्ये आहात ना तर तुम्ही उजव्या रस्त्यानेच जाणार आहात. परंतु तुम्ही प्रपंचात जर का असाल तर तुम्ही डावाच रस्ता पकडणार, कोणी उजवा रस्ता पकडत नाही. ते काय म्हणतात की हा थोडा शॉर्टकट आहे बरं का इथून. आणि माझा चिंतन आणि माझा अनुभव असा आहे, शॉर्टकट रस्ते जे पण आहेत तुम्ही अनुभव घेऊन बघा, ते सगळे खड्ड्याचे, खराब वगैरे सगळे असतात. त्याच्याने फक्त किलोमीटर कमी होतं, पण इंधन आणि वेळ मात्र भरपूर त्याच्यामध्ये लागतं आपल्याला. मग लोक म्हणतात तिकडून गेलो असतं तर बरं झालं असतं. परंतु आता इथे इतकं पुढे निघून आलेला असतो की परत माघारी जाता येत नाही. तो रस्ता खूप सांगा तो दुरी पावत असे. म्हणजे आपण जर का भटोबासांसारखं इष्ट जर का चिंतन केलं, स्वामी म्हणतात की चांग विचारा निके विचारा, आणि आपण विचार केला, आपण पण भट्टोबासांसारखे देवाजवळच उभे होतो. स्वामींनी म्हटलं चांग विचारा निके विचारा, काय करायचं, घरी जायचं की इथे थांबायचं. मग आपण विचार केला की इथं थांबलो तर परत घरी जायला भेटणार नाही, मग घरचे काही काम आठवून परत येऊया, आणि आपण आलो परत इकडे. म्हणजे काय झालं की आपण अनिष्ट मार्गाकडे आलो. आता परत तुम्हाला फिरता येत नाही मागे. मग हे काय आहे, डाव्या बाजूचा रस्ता आणि उजव्या बाजूचा रस्ता आहे. आणि आपण उभं आहोत आता ज्ञान देहामध्ये, आपण उभे आहोत. आपल्याला ज्ञान झालेलं आहे. आपण ज्ञानी आहोत की नाही आहोत हा नंतरचा प्रश्न आहे बरं का. मी ज्ञानी नाही आहे, परंतु मला ज्ञान झालेलं आहे. 4 पदार्थ कळाले, नरक कळालं, देवता फळ कळालं, आणि ईश्वर प्राप्ती पण समजलेली आहे. एवढं ज्ञान झालं म्हणजे आपण एवढ्या बाबतीमध्ये ज्ञानी झालेलो आहोत. तुम्ही म्हणाल आम्हाला ज्ञानच नाही, असं काही नाही, तुम्हाला ज्ञान झालेलं आहे. आता 2 रस्ते सांगितलेले आहेत. एकीकडे स्वामी निरय निरूपण करत आहेत. कशासाठी? इकडे जाऊ नका. आपला विषय काय चालू आहे, माळेकरांनी दोन्ही रस्ते सांगितले, एकच रस्ता नाही सांगितला. एकच रस्ता सांगायचा आहे, परंतु दुसरा रस्ता पण लागेल बरं का. इकडून जाऊ नको. नाही तर ज्याला आपण निरोप सांगितला ना तो पुढे जाऊन त्याला वाटतं इथे तर 2 रस्ते आहेत, मग आता त्यांनी तर काही सांगितलं नाही कुठे जायचं काय नाही. म्हणून डावा रस्ता सांगणं तेवढंच गरजेचं आहे. जे खायचं नाहीये तेही सांगायला लागतं, आणि जे खायचंय तेही सांगावं लागतं. दोन्ही बाबी आहेत. त्याचं जे काही ज्ञान आहे ते करावं लागतं. आणि म्हणून श्री चक्रधर स्वामींनी किंवा 5ही अवताराने किंवा परमेश्वर अवताराने ज्ञान देताना फक्त परमेश्वराचं ज्ञान दिलेलं नाही. परमेश्वराने देत असताना आपल्याला जे 4 पदार्थ आहेत ना, 4 पदार्थांचं ज्ञान दिलेलं आहे. हे लक्षात ठेवा. हे कशासाठी दिलं? अनेक जण म्हणतात की मग ज्ञान द्यायचं तर ते मग फक्त परमेश्वराचं दिलं असतं तर, म्हणजे आपली परत देवतेचं ज्ञान अभ्यासा, प्रपंचाचं ज्ञान अभ्यासा, जीवाचं ज्ञान अभ्यासा, परत अजून काय काय आहे त्याच्यात बारकावे ते अभ्यासा. हे का सांगितले? कारण की उद्या आपण देवाला बोलायला नको की तुम्ही आम्हाला हे सांगितलंच नाही. दुकानदाराचं काय काम असतं की तुम्ही जेव्हा कपडा घ्यायला जाता त्यावेळी तो आधी हलका कपडा दाखवतो, तर तुम्ही म्हणता ह्याच्यापेक्षा चांगला, मग अजून चांगला, मग अजून चांगला. एकदम चांगला जो आहे ना तो दाखवत नाही. त्याला माहिती आहे की हे घेणार नाहीत, हे त्याचा किंमत ऐकूनच पहिलाच कपडा घेणार आहे. आपलं असंच होत असतं. किंमत ऐकली की आपण परत पहिल्याच कपड्याकडे येतो की हा चांगला आहे बरं का, ते जास्त वापरायचं नाही. लगेच आपण आपली विषय व्यवस्था करून घेतो आणि मग तो चांगल्या किमतीचा आणि चांगला टिकणारा कपडा आपण सोडून देत असतो. परंतु लक्षात घ्या की दुकानदाराचं काम आहे की पहिलेच जर का चांगला कपडा दाखवला तर तसं नाही का, चढत्या क्रमाने म्हणजे निचारी क्रमे ते कार्य दाखवावं लागेल. अन्य व्यावृत्तीची बैठक अशीच आहे. कर्मवीच्या देवता होती, अष्टदेवनी देवता होती, हे सांगावं लागलं देवाला ना. तुमच्याकडे त्या बाबतीमध्ये अज्ञान असता कामा नये. उद्या तुम्ही देवाला म्हणता कामा नये की हे तुम्ही आम्हाला सांगितलंच नाही. परमेश्वर
सर्व बाबींमध्ये चहू पदार्थांचं ज्ञान देऊन तुम्हाला चौफेर ज्ञान दातृत्व करतात. हे परमेश्वराचं कार्य आहे. आणि ज्ञान देऊनी उतराई होती, ज्ञान देऊन स्वामी बाजूला बसतात, बघतात की आता हा काय करेल. तुम्ही लहान मुलाच्या हातामध्ये काहीतरी वस्तू देता आणि मग बाजूला होता की आता हा काय करेल बघूया, ह्याच्या हातात फूल दिलेलं आहे, आता विशेषावर वाईल की नाही वाईल. तुम्ही थोडस बाजूला होता, बघता त्याची क्रिया काय होते. तसं परमेश्वर तुमच्या क्रियेचं अवलोकन करतात की आता तुम्ही काय करणार आहात. मग हे सगळं माहिती असण्यासाठी ज्ञान, आणि ते ज्ञान चहू पदार्थांचं ज्ञान असणं, सुखफळाचं दुःखफळाचं आनंद फळ म्हणजे परमेश्वराचं जे काही प्राप्ती आहे ते सगळं द्यावं लागतं. आणि म्हणून देवाने आमच्या काय केलेलं आहे, महादायीसांना निरय निरूपण, नरकाचं निरूपण केलेलं आहे. का केलं. महादायीसी पुराणी 84 नरक ऐकेले. महादायीसांनी पुराणी 84 म्हणजे 84 नरक त्यांनी ऐकले. मग गोसाविया ते पुसले, आणि आमच्या स्वामींना त्यांनी विचारलं, जीजी पुराणी 84 नरक बोली जती हे साचजी. महादायीसा काही पण ऐकून आल्या कुठून पण, तर ते स्वामींकडे ते पडताळायच्या, हे खरं आहे का, हे बरोबर आहे का. आपण कुठून काही पण ऐकून आलो की काय होतं की लगेच ते आपण आचरणामध्ये आणतो. ते खरं आहे का, खोटं आहे का. पडताळणी लीळाचरित्रात, सूत्रपाठात, स्मृतीस्थळामध्ये, वृद्धाचारामध्ये आपण त्याची पडताळणी करत नाही. ती पडताळणी जी आहे ती आपल्याला करता आली पाहिजे. महादायीसांकडनं आपल्याला एवढं जरी घेता आलं ना तरी आपल्या मोक्षाचा जो काही मार्ग जो आहे ना तो खूप अजून सोपा होऊन जाईल. पडताळता आला म्हणजे एकदा पडताळणी सुरू केली ना तर तुमच्याकडे चुकीचे विधी येणार नाहीत, आणि आले तरी तुमच्याकडनं ते चुकीचे विधी घडणार नाही. तुम्हाला माहिती नाही, मी निरूपणाच्या दृष्टीने जेव्हा बाहेर माझं परिभ्रमण होतं, कुठे कुठे मला काय काय ऐकायला मिळतं. आम्ही म्हणतो तर आम्हाला हा कोर्स कधीच मामाजींनी शिकवलाच नाही. एक काहीतरी वेगवेगळंच ऐकायला मिळतं. परमेश्वराच्या बाबतीमध्ये इतके लोकांचे गैरसमज आहेत. अविधी त्यांना सांगितलेला आहे, अनिष्ट सांगितलेलं आहे, जे प्रमाण शून्य सांगितलेलं आहे, आणि लोक बिचारे त्याच्या मागे पळतायत, तेच करतायत. म्हणजे आपण परमेश्वराचं ज्ञान का घेतो की यथार्थ आम्हाला कळावं. नरकाच्या बाबतीतही आमचे स्वामी यथार्थ जे वास्तव आहे तेच सांगतात. देवता फळाच्या बाबतीत वास्तव आहे ते सांगतात. प्रपंचाच्या बाबतीत जे वास्तव आहे ते सांगतात. आणि ईश्वर प्राप्तीविषयी पण जे वास्तव आहे तेच सांगतात. अनिष्ट परमेश्वर विहित करत नाही आणि सांगतही नाही. आपण एखाद्याला अनिष्ट सांगावं का, त्याचा वेळ घालवावा का. मुळातच अशी गोष्ट आहे की वेळ खूप कमी आहे सगळ्यांकडेच. तुम्ही प्रापंचिक आहे तर तुमच्याकडे पण वेळ कमी आहे. आम्ही दीक्षा घेतली तर आमच्याकडे सुद्धा वेळ कमी आहे. तुम्ही बघता की ह्यांनी दीक्षा घेतली म्हणजे यांना मोक्ष झाला, काही मोक्ष नाही झाला. आम्हाला अजून माहिती नाही शेवटच्या श्वासापर्यंत काय होणार आहे काय नाही होणार आहे. म्हणजे आमच्याकडे पण वेळ भरपूर कमी आहे. तर आम्ही सुद्धा इष्ट करण्यात आणि इष्ट सांगण्यातच आपला वेळ उपयोगी लावला पाहिजे. आणि म्हणून आमचे स्वामी जे आहेत ते इष्ट सांगतात आणि योग्य सांगतात. म्हणून आमच्या महादाईचा जया तया अर्थाची पडताळणी आमच्या स्वामींकडेच येऊन करतात. जी ते साच जी, हे बरोबर आहे का. स्वामी म्हणतात साच बाई, हो बरोबर आहे. येथोनी निरय निरूपिजती मा देहधरी ऐसा कवणू असे. जर का आम्ही इथे नरकाचं निरूपण करायची सुरुवात केली तर देहधरी ऐसा कवण असे म्हणजे तुम्ही देहामध्ये शिल्लक राहणार नाही, देह सोडून द्या तुम्ही. जसं त्यांनी म्हटलं मला भूतसृष्टी वश आहे, स्वामींनी एक एक भूत बोलवले, ते घाबरून गेले एकदम. म्हणजे हे फक्त ग्रहत्वाचं एक जाती आहे. म्हणजे ग्रहत्व हा एक प्रकार आहे. एकूण 13 ते 16 भेदी नरकांपैकी एक प्रकार म्हणजे ग्रहत्व आहे. आणि त्यातले काही भूत मंडळी देवांनी बोलवले तर ते घाबरून गेले एकदम, अक्षरशः स्वामींच्या मागे जाऊन उभे राहिले. आता इथे मा देहधरी ऐसा कवणू असे म्हणजे देही आपलं
अस्तित्व ठेवेल असं कोण आहे बरं? सगळे घाबरून जातील. हे मागच्या एका काळामध्ये मी नरकाचं निरूपण केलेलं होतं, तर मला कुणीतरी म्हटलं आम्ही एवढे घाबरलेलो आहोत हे नरक निरूपण ऐकून, की म्हणजे एवढे असे नरक होतात. तुम्हाला लक्षात घ्या की नरकाला एकदा जर का गेलो तर यू टर्न नाहीये बरं का तिकडे. आणि अशी पद्धत आहे की इतर सुखफळामध्ये असेल तर त्या जीवालाकडून दुसऱ्या सुखफळाला टाकल्या जातं. कर्मभूमीच्या सुखफळात असेल तर चैतन्यमय स्वतःच्या सुखफळात त्याला नेऊ शकते. परंतु जर का तो कर्मभूमीच्या देवतेच्या जडत्वामध्ये असेल ना तर जडत्वातनं मग काढत नाही. नरकफळातनं दुःखफळातनं कोणी काढत नाही. एरवी तुम्ही प्रपंचात आहात, दुःखात आहात तर दुःखातनं तुम्हाला कोणी काढणार नाही, सुखातनं तुम्हाला काढू शकतात. तशा पद्धतीने इथे सांगतात स्वामी की देहधरी ऐसा कवण असे, म्हणजे घाबरून जाल तुम्ही. अशा अशा प्रकारचे नरक आहेत, दुःख आहेत. देवे विनायसी दुःखे असती बाई. आणि स्वामींचं एक वाक्य म्हणजे काय, तुम्हाला आम्हाला हे टोचून बोललेलं वाक्य. देवानी आपल्याला हे वाक्य टोचून बोललेलं आहे, मुद्दामून बोललेलं आहे, आपल्याला इथे लागलं पाहिजे. त्या सिन्नरच्या लीळेमध्ये सांगतात की त्याची आई म्हणते की तुला काय गोंदेश्वरापुढे पद्मेश्वर बांधायचं का, एवढ्या आंघोळीची घाई करतो. तो तसाच उठला, गेला तेलंग देशामध्ये, व्यवसाय केला, पैसे कमवले, घेऊन आला, गोंदेश्वरापुढे पद्मेश्वराचं छोटं देऊळ बांधलं. आजही ते देऊळ तिथे आहे. आणि मग आईला म्हणतो आता आंघोळीला पाणी काढ. स्वामी म्हणतात बाई अभिमानकारी, अभिमान व्हावा तो ऐसा. असं असलं पाहिजे की आपल्याला कोणी काय बोललं ना इथे हृदयाला लागलं पाहिजे आणि मग त्याच्याशी भांडलं पाहिजे आपण, है ना. असंच असतं की नाही. आपल्याला कोणी काय बोललं तर आपल्या हृदयाला लागतं, पण आपण त्याचं रूपांतर भांडणामध्ये करत असतो. परंतु ते भांडणामध्ये न करता काहीतरी बांधण्यामध्ये जर का तुम्ही ते केलं तर काय होईल, एक नवीन काहीतरी निर्मिती त्याच्यामध्ये होत असते. मी कुठेतरी ऐकलं, कुणाशी जर का काही बदला घ्यायचा असेल तर त्यांनी निर्माण केलेलं तोडण्यापेक्षा तुम्ही त्याच्यापेक्षा काहीतरी भव्य निर्माण करून दाखवा. अशा पद्धतीने सुद्धा एखाद्याचा बदला घेता येतो, म्हणजे चांगली निर्मिती करा त्याच्यातला. आणि म्हणून इथे सांगतात की देवे विन, स्वामी जे बोलतात ते कुठेतरी हृदयापर्यंत पोहोचले पाहिजे. परमेश्वर तर हृदयापर्यंत आपल्या पोहोचत नाही, परंतु परमेश्वराचं एखादं वाक्य टोचून बोललेलं आपल्या हृदयापर्यंत पोहोचलं पाहिजे. आमच्या स्वामींनी डांगरेशांना म्हटले की तुम्ही पण जा. डांगरेशांच्या हृदयाला ते वाक्य टोचलं. त्यांना हृदय आहे की नाही आहे हा प्रश्न नंतरचा आहे, परंतु त्यांना ते वाक्य टोचलं आणि ते म्हटले की देवाने मला जायला सांगितलं, मी काय चूक केलेली आहे? काहीच तर चूक नाही केली. त्यांच्या मनाला लागलं आणि त्यांनी काय केलं, देह सोडून दिला. आणि त्यांच्या त्या क्रियेवर आमचे स्वामी प्रसन्न होतात. आणि लीळाचरित्र जर का वाचलं तर भक्ताची आणि प्रेमियाची वाक्य त्या प्रसंगाला आमच्या स्वामींनी निरूपण केलेली आहे डांगरेशांच्या देहावसानाच्या वेळेला. अशा पद्धतीचं कार्य घडलं पाहिजे की परमेश्वर उदास असताना जे बोलतात, हे जे वाक्य बोलले ते वाक्य बोलताना स्वामी उदास आहेत बरं का. की देवे विना ऐसी नरक असती, म्हणजे असे दुःख आहेत बरं का बाई. तर डांगरेशांना पण जेव्हा बोलले आमचे स्वामी उदास आहेत, पण डांगरेशांनी त्या जे काही वाक्य स्वामी बोलले त्यावर त्यांनी जे क्रिया केलेली आहे, देह क्षेपलेले आहे त्यांनी, त्यावर मात्र आमचे स्वामी प्रसन्न झालेले आहेत. म्हणजे अशा प्रकारचं ते अभिमान कार्य आपल्यामध्ये वर्तलं पाहिजे. आणि म्हणून स्वामी म्हणतात की देवे विनायसी दुःखी असती बाई, म्हणजे दुःख का आहेत तुम्हाला, आम्हाला काय सतत दुःख 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 कशासाठी आहे? आपण म्हणतो की देव आमचं काही भलंच करत नाही. देवाने सगळं भलं केलेलं आहे, सगळं सांगितलेलं आहे. जर का आपलं आयुर्वेद शास्त्र जर का बघितलं आणि आहार शास्त्र जर का बघितलं ना आपण, त्याच्यात त्यांनी सर्व सांगून ठेवले, नव्याने काही सांगायची गरज नाहीये. मग आपण म्हणतो आम्हाला आजारपण का, आजारपण का, आजारपण का? कारण की तुम्ही आहार आणि आयुर्वेद शास्त्र तुम्ही पाळत नाहीये, म्हणून ते आजार आहे. मग त्याच्यामध्ये आम्हाला दुःख का, दुःख का? आम्ही उपदेश घेतला, आम्ही दीक्षा घेतली, मग आम्हाला दुःख का? कारण की देवे विन, देवा
देवाच्या शिवाय आपण आहोत म्हणून हे दुःख आहे. देवाच्या संपर्कात जर का आपण गेलो तर इथले इथे तुमचं दुःख तुमचं नाहीसं होणार, संपणार नाही, भोग चालू राहील, परंतु तुम्हाला ते जाणवणार नाहीये. ह्याचं जिवंत उदाहरण आमचे निळभट्ट भांडारेकर आहेत. आमच्या स्वामींच्या संपर्कात गेले, इंगळी चावली, संपर्कात गेले आणि काय झालं, दुःख नाहीस झालेलं आहे. तसं आहे की इथेच आपलं दुःख का आहे याचं उत्तर आता विचारत बसायचं नाही. काही लोक येतात, बाबा आमच्या मागे असं का, आमच्या मागे असं का. आता बाबांकडे काही तुमची कुंडली आहे का, की मागचं काही आहे, रेकॉर्ड आहे. हे असं आहे का की बाबा बँकेमध्ये गेलं आणि तुमचं मागीलच्या 6 महिन्याचं रेकॉर्ड काढलं आणि ते मिळालं. आम्हालाच माहिती नाही की आम्हाला दुःख काय, आमचं दुःख उद्भवतं, तंक दुःख उद्भवतं, हे आम्हाला पण उद्भवतं. परंतु याचं उत्तर आम्हाला ज्ञानात मिळतं की हे आगंतुक आहेत, अनारब्ध आहेत, प्रारब्ध आहेत. हे सगळे कर्म आपण जोडून ठेवलेले आहेत. प्रारब्ध भोगे क्षयो, प्रारब्ध भोगलेला जे आहे ते भोगूनच नासायचं आहे, म्हणून ते येणारच आहे भोगायला, त्याला काही इलाज नाही आहे. जे पीठ आहे त्याच्यानंतर चपात्या बनवता येतात, ते बाजूला ठेवता येतं, परंतु ज्याच्या चपात्या बनल्या त्याचं काय करायचं, ते तर संपवावंच लागणार आहे तुम्हाला. तशा पद्धतीने जे भोग जोडलेलं आहे ते भोगूनच नासावा लागणार आहे. याचं उत्तर ज्ञानात मिळणार. एकदा उत्तर मिळालं की शांत राहायचं. मग कोणी म्हणाले की बाबा तुम्हालाही दुःख आहे, हो हे जोडलेलं आहे मी दुःख. तुम्हाला ताप आला, हो हे जोडलेलं आहे दुःख नाही. मला जे जे काही त्रास होणार तो सगळा मी जोडलेला आहे आणि तो मला भोगायचा आहे, हे देवाने एका वाक्यात सांगितलं. आता परत परत देवाला विचारायची आणि सांगायची काय गरज आहे का. देवाने सांगितलं की हे दुःख आहे ते भोगा आणि नासा, आणि जर का अजून दुःख होणार आहेत तर ते नासायचे असतील, ते होऊ द्यायचे नसतील तर मग अनुसरा. बस देवाने सांगायचं आता काही बाकी राहिलं नाही. म्हणून मागे त्याच्यात दुसरं जे वचन आहे स्वामींना, देवे करावे ते केले, जीवे करावे ते ठेले, एवढा आपला भाग बाकी आहे. म्हणून इथे आपण दुःखामध्ये आहोत. आणि म्हणून स्वामी सांगतात, देवे विन ऐसी दुःखे असती बाई, देवाशिवाय आपण आहोत म्हणून हे दुःख आहे. आता आमच्या भटोबासांना भर तापामध्ये नेवासा जाताना कुठलं दुःख झालं नाही, आनंदाने गेलेत, उलट दुःख निरसन होऊन गेलं त्याच्यामध्ये. निळभट्टांना कुठलंही दुःख झालं नाही, जे होत होतं देवाच्या संपर्कामध्ये नासून गेलेलं आहे. अशा अनेक उदाहरणं आपल्याला बघायला मिळतील की परमेश्वराचा संपर्क झाल्यानंतर काय होतं, जी निवाला जी शांत. लीळाचरित्रात हे उदाहरण आहेत. मग आम्हाला हे उदाहरण लागू का नाही हो. आम्ही तर उपदेशी झालो, संन्याशी झालो, कारण की देवे विन देवाचा आणि आमचा अजून तसा संपर्क नाही आला. ते म्हटले आम्ही औषध घेतो मग गुणच येत नाही. रोज घेता का, नाही रोज नाही घेत आम्ही. डॉक्टर म्हणजे रोज नाही घेत मग कसं काही गुण येईल. आपण कदाकाळी अमावस्या पौर्णिमेला स्मरण करत असू आणि आपण जर का कदाकाळी सण वारालाच आपण देवधर्म करत असू, एरवी आपला देवधर्म चाललाय तसा, हे देवे विन, हे देवे विनच आहे. स्मशान लागल्याशिवाय मुखामध्ये नामच येत नाही. 2-3 कुत्रे दिसल्याशिवाय आपल्या मुखात नाम येत नाही बरं का. श्वान दिसले की भीती वाटते, हे चावतील मग देवाची आठवण येते, मग देवाचं नाव घेत 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 जातो आपण. आणि ते संपलं की परत आपण आपले विचार आपले सुरू होतात. हे देवे विन, इथले इथेच आपण उपदेशीच आहोत, पण उपदेश जो आपला आहे 24 तासात आपण किती वेळा देवेविन असतो हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. खूप वेळा आपल्या मुखात नामच नसतं. कुठल्या तरी एका कारणामुळे आपल्याला आठवतं की नाम स्मरण आपण मग सुरू करतो. अशा पद्धतीने देवेविन असतो म्हणून हे दुःख आहे आपल्याला. तुम्ही कितीही गरीब असा, कितीही तुमच्या मागे कष्ट असो, दुःख असो, आजारपण असो, पण जर का तुम्ही ईश्वर स्मरण करत असाल तर तुम्हाला त्या दुःखाची जाणीव होणार नाही. असे उपदेशी लोक मी बघितलेले आहेत बरं का. मी माझा अनुभव नाही सांगत, मी समोरचा माणूस काय अनुभवतो आहे. एक सांगितलं ना की एक जण मी बघितले की उंचावरून पडल्यामुळे कमरेच्या खालचा जो भाग आहे तो पूर्ण त्यांचा निकामी झालेला आहे. कितीतरी वर्ष झाले. मी त्यांना जेव्हा भेटलो तेव्हा ते स्मरण करत होते
माझा डोक्यात पहिला प्रश्न आला की एवढं सगळं असून सुद्धा माणूस स्मरण करतोय, ह्यांनी देवधर्म सोडून दिला पाहिजे होता, उपदेशी असून असं कसं काय वेळ आली. मी त्यांना विचारलं की तुम्ही स्मरण करताय? हो म्हणे, हा माझ्या कर्माचा भोग आहे, मी तुमच्या रोज रेकॉर्डिंग ऐकतो आणि त्याच्यातनं मला हे कळालं की हा माझ्या कर्माचा भोग आहे, मला भोगून नासायचा आहे, ह्याच्यात देवाचा काहीही हस्तक्षेप नाही. मला काय करायचं, इथून पुढचा जो वेळ आहे तो मला देवधर्मात लावायचा, म्हणून मी स्मरण करतो, रेकॉर्डिंग ऐकतो. म्हणजे त्यामध्ये त्याला ते दुःख आहे, पण ते दुःख त्याला भेटून आम्हाला झालं, पण त्यांच्याकडे ते दुःखच नाहीये, तो माणूस आनंदी एकदम. उलट झालं की नाही, कारण की त्याच्याकडे स्मरण असल्यामुळे त्याच्याकडे ते दुःख नाही. म्हणून इथे देवेविन काय असतं आणि देवाने युक्त म्हणजे काय असतं. हृदयगाम्य करा असं का म्हणतात, कारण की हृदयगाम्य केलं ना की तुम्हाला कुठल्याही प्रकारचं काहीही चिंता तुमच्या मनामध्ये राहणार नाही. तुम्ही जर का एकदा चिंतनामध्ये लागले तर किती सैन्य होतं, 11 अक्षयणी सैन्य, बाकीचं कोणाच्या समोर होतं, अर्जुनाच्या समोर होतं, परंतु समोर कोण होते, कृष्ण महाराज होते. आधी समस्या होत्या, पण कृष्ण महाराजांचं जे काही निरूपण त्यांनी ऐकलं आणि त्यानंतर जी काही मग नंतर त्यांची भूमिका तयार झाली, मग दुःख त्याच्यामध्ये नाही. तोपर्यंत अर्जुन देव देवेविनच होते. आणि जेव्हा म्हटले की माम एकम शरणम व्रज, मला एकट्याला शरण ये, हा सगळा भाव जेव्हा त्यांच्या मनामध्ये उतरला, शरण गेले आणि मग नंतर कुठल्याही प्रकारचं चिंता त्यांच्या अंतःकरणामध्ये राहिली नाही. अशा पद्धतीने नसती असती राहिली असती अजून भगवद्गीतेचे अजून 4-5 अध्याय वाढून गेले असते. तिथे ते संपुष्टात आले म्हणून ते 18 अध्याय तिथे झालेले आहे, म्हणजे तिथे निरूपण संपन्न झालेलं आहे. आणि म्हणून इथे देवेविन ऐसी दुःखी असती, म्हणजे कैशी दुःखी असती, नासीपत्र. आसीपत्र नावाचं एक झाड आहे. आसी म्हणजे तलवार आणि पत्र म्हणजे त्याच्या पाता. तुम्हाला हे माहिती आहे ना, तलवार आहे आणि ती तलवार जर का एखाद्या खांबाला वेल्डिंग केली आपण, अशी पत्र शाखा म्हणजे सरळ सरळ अशा फांद्या असतात. कुठल्या झाडाच्या? बदामाचं झाड जर का बघितलं तर ते उंच, त्याचा मधली जी फांदी आहे ती अशी उंच गेलेली असते आणि बाकीच्या फांद्या अशा सरळ असतात, सरळ हे झालेले असतात त्या. आणि जसं आपण एखादी काठी पकडल्यानंतर ती काठी सरळ असते की तशा फांद्या त्याच्या असतात आणि ते अल्टरनेट असतात. म्हणजे खाली एक राऊंड असतो आणि त्याच्यावरती म्हणजे जी खालची फांदी आहे तर 2 फांद्यांच्या मध्ये दुसरी फांदी, वरची फांदी असते, असं ते अल्टरनेट त्याचं घडण असते. आता वरून तो जीव टाकतात, असं आशीपत्र शाखेचं ते झाड आहे की जेने ज्या झाडाला असे तलवारीचे पाते किंवा धारदार पाते लावलेले आहेत, खांड्याचे धारे ऐसी वृक्षाची पान. म्हणजे जसं हे आहे शस्त्र आहे, त्या शस्त्राच्या धारेसारखं वृक्षाची पानं आहेत त्या, म्हणजे त्या वृक्षाला पानं सुद्धा आहेत आणि त्या पानांना सुद्धा धारा धारा आहेत. देवता हाती पाय धरून तयावरी घालीली. देवता काय करतात, त्या जीवाला उचलतात आणि त्या टोकावर टाकतात आणि तो खाली पडतो तो जीव. आणि पडत असताना त्याचे काय होतात, खंड खंड होतात, तुकडे 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 होत जातात. चौनी खाली पडती, चारी बाजूनी तो जीवाचे तुकडे तुकडे खाली पडतात. मागवते घाली जाती आणि परत तो याला एकत्र केले की तो परत एकत्र पण होतो. जे तुकडे झाले ती सुविधा आता नाही बरं का आपल्याला. आपलं बोट कापलं काय झालं आणि लगेच आपण एकत्र केले की लगेच एकत्र होत नाही, ते टाके बिके केले की नंतर होतात. पण तिथे लगेचच्या लगेच ते जीव परत एकत्र केला की सगळे एकत्र होतात आणि परत त्या जीवाला काय करतात, त्या वरून टोकावरून त्या झाडाच्या टाकतात. स्वामी सांगतात ऐसे आसी पत्र, असं आसी पत्र हे झाड. लोहाचा कुंभ. कुंभ म्हणजे काय? कुंभ म्हणजे कशाला म्हणतात? पहिल्यांदाच ऐकलं का तुम्ही? मडक्याला, माठाला म्हणतात, म्हणजे माठाला म्हणतात. आता हा कुंभ कशाचा आहे? हा लोहाचा कुंभ आहे, म्हणजे धातूचा कुंभ आहे. तळी अग्नी जळे आणि वरून त्याला कशावर ठेवलेला आहे? चुलीवर ठेवलेला आहे. तळी अग्नी जळे,
तया अंत घाली ती, त्याच्यामध्ये त्या जीवाला टाकतात. वरी पर्वता यसने झाकणे ठेवी जेती, आणि त्याच्यामध्ये पर्वता एवढं झाकण म्हणजे सर्व जीवांनी मिळून जरी ते झाकण काढायचं म्हटलं तरी ते निघणार नाही. पर्वता एवढं झाकण असेल तर ते भांड किती मोठं असेल हे आपण कल्पना करायची नाही. नाहीतर तुम्ही म्हणाल जिकडे जायचं आपल्याला ते कसं असेल, काय असेल, अशी कल्पना करायची नाही. नाहीतर कधी कधी आपल्याला एखाद्या जागेचं वर्णन ऐकलं की तिकडे जाण्याचा मोह होतो, तर तसं करायचं नाही. मी मागे उदाहरण दिलं की आपले साधू सरले होते घाटकोपरला, आणि 10 दिवस त्यांचं देह तिथेच होतं त्या शवागृहामध्ये. 10व्या दिवशी मिळालं. मग आम्ही गेलो तिथे, माझ्या आधी काही लोक गेलेली होती. मग मी पोहोचलो. आता मला शवागृह आतमधनं बघायचं थोडस हे होतं. मी जायला लागलं ते कोणी लोक जाऊ दे ना मला आतमध्ये, म्हणजे ते आपले उपदेश म्हणजे बाबा जाऊ नका, म्हणजे मला बघायचं आहे. मला जाऊच नका म्हणे बाबा, असं होईल कशाला गेलो नाही ना म्हटलं, तरीही मला जायचंच आहे. शवागृहामध्ये काय बघायचं आता, तिथे सगळे मेलेले देह ते पण अशा पद्धतीचे असतील, तर तरी माझं जाण्याचं ते इच्छा अधुरीच राहून गेली बरं का माझी. परंतु ते लोकांनी म्हटलं बाबा अजिबात जाऊ नका आतमध्ये, असं काही देह आहेत ना की कसं तरी होऊन जाईल तुम्हाला. म्हणजे आता सांगा बरं, त्या शवागृहात जाण्याचा हट्ट करावा का मी? तशाच पद्धतीचं ते एक मेलेल्या माणसाचं म्हणजे नरक फळ कसं असतं, ते तर मृतदेह आहेत. परंतु आपल्याला असा मोह होता कामा नये, आणि म्हणून सांगतात की तिथे अशी झाकणं ठेवलेली आहेत पर्वता यसनी, आणि कदाचित नाव एक उघडती. ते लोक कोण? ते यमदूत. ते उघडतात, ते मुदगल घेऊन तिथे उभे असतात सगळे देखरेख करायला. आणि तेव्हा अवघे डोया काढू काढू निघते. सगळेजण डोकं बाहेर काढतात की आता बाहेर पडायला मिळेल आपल्याला. कपाळावरील मुदगलाचा घाव देते. मुदगुल असतं त्याचा घाव त्याच्या त्या डोक्यावर कपाळावर देतात. आणि वरी मागोते झाकणे ठेवी ती, परत झाकण ठेवतात. महिला वर्गांची सवय असते बरं का. एखादी भाजी बनवायला ठेवली की झाकून टाकतात, आणि मध्ये मध्ये येऊन ते झाकण काढतात. ते बिचारे बटाटे काय भाजी असते ते बाहेरला बघते का, परत ढवळून ढवळून परत झाकण ठेवून देतात. तसंच एकदम तुम्हाला आता भाजी बनवताना कढईमध्ये वगैरे तुम्हाला अशी आठवण झाली पाहिजे की असं नरक आपल्याला होऊ शकतं बरं का. हे बटाटे किंवा हे भाज्या कशा शिजतायत तसं आपण शिजू जेवण बनवताना. हे जर का तुम्हाला आठवलं तर दुसऱ्या क्षणाला परमेश्वराचं नाम तुमच्या मुखामध्ये येईल की देवा असे नरक आम्हाला होता कामा नाही. असं हे कुंभी पाक. खदिरा इंगळ. खदिरा इंगळ म्हणजे काय? हे काठ असतो ना, काठाचं जे झाड असतं त्याचं लाकूड खूप भरीव असतं, आणि ते जर का जाळलं त्याचा विस्तव पण खूप चांगला प्रखर असतो. एकदम त्याची प्रखरता चांगली असते. तुमच्या लक्षात येईल, तुम्ही जर का चुली वगैरे पेटवल्या असतील तर आपण छोट्या छोट्या काट्या जाळतो ना, त्याचा विस्तव म्हणजे त्याच्या काड्यांचा जो काही हे असतो, अग्नी संपल्यानंतर जो विस्तव असतो ना तो एवढा प्रखर नसतो. जेवढं लाकूड चांगलं तेवढा त्याचा विस्तव प्रखर असतो. जो खदिराच्या या झाडाचा, कात्याच्या झाडाचं जे इंगळ असतं म्हणजे विस्तव असतो तो खूप प्रखर असतो. आणि म्हणून त्याचं त्या झाडाची निवड किंवा त्याची त्या विस्तवाची निवड केलेली आहे. खदिरादी इंगळ म्हणजे विस्तव. आव्हा चौरस 12 गाववाचे निमाने ढसढसीस खैराचे इंगळ. 12 गाववाचे निमाने. 12 गाव म्हणजे किती? हा एक गाव, दुसरा गाव, तिसरा गाव असं नाही. गाव म्हणजे एक माप आहे. 12 किलोमीटरचं एक गाव असतं. तर 12 गाव किती किलोमीटरचे होतील मग? किती किलोमीटर? गणिताचा क्लास सुरू आहे. 12 गुणिले 12 144. पाढे का पाठ करावे तर इथे पण कामी येतात बरं का. ते ब्रह्मविद्येमध्ये पण पाढे कामी येतात. मग इथे सांगितलं की 144 किलोमीटर म्हणजे किती असतात तुम्ही अशी कल्पना करून बघा. एवढा मोठा विभाग आहे, आणि तेवढ्या भागामध्ये काय आहे, हे खदिरादी इंगळ म्हणजे असं ते इंगळ म्हणजे विस्तव असं पसरून ठेवलेलं आहे. पूर्ण ते मैदान त्याच्यानेच भरलेलं आहे. त्याच्यामध्ये दुसरी अशी जागा नाहीये. आणि या गाववाचे निमाने म्हणजे 12 गाववाचे निमाने ढसढसीत खैराचे इंगळ असं पेटलेले आहेत. नेवणी तयामध्ये गाली जाती त्याच्यामध्ये टाकतात.
कसकस करी एकू अंगू जळे, मग एडी वाणी उलथे, तव ते कसकस करी जळे, तव एड अंग सांधे, आईसे खदिरांगार. त्याच्यामध्ये पण काय केलं जातं की त्या जीवाला असं टाकल्या जातं. एका बाजूने ते पूर्ण जीवाचा देह जळणार, दुसऱ्या बाजूने चांगलं आहे. मग उलटलं की दुसऱ्या बाजूने जळणार आणि एक बाजू चांगली होणार. कशाची आठवण आली तुम्हाला? चपात्यांची. हे सगळं स्वामी स्वयंपाकावरच बरोबर ते बसवलेत का? हे नरक फळ स्वयंपाकाशी संबंधित आहेत सगळे. कारण तुम्ही आम्ही प्रपंचात कशासाठी आहोत? पोटासाठी. पोटाची भूक नसती तर कोणी कोणाची गुलामी केली नसती. सगळा कार्यक्रम इथून सुरू होतो की आम्हाला पोटाची भूक भागवायची आहे म्हणून आम्ही कुठेतरी काम करतो. मग ते काम करताना आमच्या मागे पुढे कोणीतरी असलं पाहिजे म्हणून तो प्रपंच आहे, मुलं बाळ आहेत, पत्नी आहे. आणि मग त्यांच्यासाठी काही गोष्टी कराव्या लागतात. जैसा तो कोण होता? वाल्य कोळी होता ना, त्याला या सगळ्यांचे पोट पाणी पोचण्यासाठी त्याला ते सगळं करावं लागत होतं. दुसरा काही व्यवसाय नव्हता. त्याची बायको आणि मुलं म्हणतात आम्ही काही तुझ्या या पापामध्ये सहभागी नाही. आता घरी जाऊन तुम्ही पण विचारा बरं का, आपापल्या घरी की हे जे आम्ही रोज पाप करतो आहोत त्याच्यामध्ये पुरुष विभागाने विचारा, आम्ही जे काही काम करतोय, खोटं बोलतोय, लबाडी करतो, काही काय करतोय, पैसे कमवतोय तुमच्यासाठी, ह्याच्यात तुम्ही सहभागी आहात का? महिलांनी विचारा की आम्ही रोज हे स्वयंपाक बनवतो, एवढी हिंसा करतोय, आगळी पाणी सांडतोय, हे सगळं या पापामध्ये तुम्ही सहभागी आहात का? तुमचा जर का करार झाला की हो सहभागी आहोत तर मग तुमचा प्रपंच सुरू ठेवा. नसेल सहभागी तर मग वाल्य कोळीसारखं आपल्याला काहीतरी करावं लागेल. म्हणजे इथे हे जे काही नरक आहेत हे इथूनच सुरू होतात, खाण्यापासून सुरू होतात. की एका बाजूनी ती चपाती आपण उलटतो, शेकते. जशी जशी चपाती शेकेल तसं तसं तुम्हाला चांगलं वाटतं. ती चपाती फुगली की अजून चांगलं वाटतं की नाही चांगलं? आता हेच सगळी कृती आपल्या बाबतीमध्ये होणार आहे. रवरवाचे नरक म्हणतात त्याला. आणि ती मार्गाने भोगत असताना जे काही आपण जोडतो, सूक्ष्म जंतूंची हिंसा वगैरे, ते सगळं ह्या रवरवाच्या नरकामध्ये आपल्याला भोगावं लागतं. आणि म्हणून इथे काय आहे की आपल्याला हे सगळं असं भोगावं लागणार आहे. आज आपण चपाती शेकतोय म्हणजे त्या अनुषंगाने आपल्याला कुठेतरी ते संकेत आपल्याला मिळाले पाहिजेत. मग एडी वाई उलथे असं उलट पालत करतात. ऐसे खदिरा अंगार आवा चौरस 12 गावाचे माने तांब्याची पाटी. ताम्रपट ज्याला म्हणतात ते सुद्धा 144 किलोमीटर म्हणा असं अंदाजे, तेवढं ते सगळं ताम्रपट आहे. आणि तो लाल बुंदा असा तापलेला आहे, त्याच्यावर त्या जीवाला नेऊन टाकतात. कसकस करी जळे एडीवाई उलथे, त्याच्यामध्ये पण उलट पालट असं केल्या जाते. ऐसे ताम्रपुष्ट तैल्यपाक तो लोखंडाचा तेल तावा. आता हे अजून बाकी आहे. तैल्यपाक म्हणजे तेल आहे त्याच्यामध्ये. तैल्य म्हणजे तेल आहे. असा लोखंडाचा तेल तावा आहे, तेलाचा तवा आहे. आणि तळी अगदी जळत असे सांडसे करुणी तया अंत घाली जाती कसकरी अंग जळे. कुठला पदार्थ आठवला? आठवले का? भजे आठवले? भजे बनवताना खाताना हे आठवा की अशा पद्धतीचा तेल तावा आपल्याला मिळणार. आज जशी भजी जेवढी चांगली झाली तेवढं तुम्हाला बरं वाटतं, तशाच पद्धतीने आपलंही अंग कसकस करून असं जळणार आहे त्याच्यामध्ये. हे कुठेतरी आपल्याला त्याच्या हृदयापर्यंत ही गोष्ट पोहोचली पाहिजे. मग एकीकडे उलती ती ते अंग कसकस करी जळे मागवते उलती ती तव एर अंग सांधे. चांगलं होतं, दुसरं अंग जळतं, पहिलं अंग चांगलं होतं. अशा पद्धतीने उलट पालट करून ऐसे तो तैल्यपाक. मग एकी घडी योगा ऐसनी होय ऐसी योगे जाती बाई. मग ऐसी घडी योगा ऐसनी. योगा ऐसनी म्हणजे युगा ऐसनी. एक क्षण एक युग जातं. काल सांगितलं ना, निरूपण संपतच नाही लवकर. 1 तास होत नाही निरूपणात, संपत नाही. आपल्याला वाटतं की आपण एक युग झालं की काय. आमचे एक सन्मित्र आहे, ते एवढे बोलतात, ते जर का बोलायला इतके बोलतात तर मला कधी कधी भीती वाटते की त्यांचं बोलणं समजा बाहेर आपण गेलो तर पृथ्वी लागलेलं तर नसेल.
म्हणजे युग संपून जाईल की काय? म्हणजे कधी कधी दुःख थोडं असतं, परंतु एक युगासारखा आपल्याला तो कालावधी वाटतं. ऐसी योगे जाती बाई, अशी अनेक युग जातात त्या दुःख भोगता भोगता भोगता. इतकं नरक आहे आणि त्याचे कालावधी. जिजी तरी तयाची देहे जाती ना. महादाईसांचा प्रश्न इतका म्हणजे प्रमाणबद्ध असा आहे की तो जर का जीव आहे आणि जीवाला जर का असं काही केलं तर मृत्यूलोकामध्ये आपण बघतो की तो जीव मरतो. मग इथे तो नरक भोगत असताना इथे अग्नीत टाका, त्याचे तुकडे तुकडे होतात, मग तो मरत कसा नाही? तेव्हा स्वामी म्हणतात, बाई ते यातना देह, की ते देहच असं बनवलेलं आहे, यातना देह. देवतेला माहिती आहे ते सृष्टी व्यवस्थेच्या त्याच्यामध्ये ते व्यवस्थाच अशी केलेली आहे. यातना देह एक असं बनवलेलं आहे की त्याच्यावर किती यातना केल्या त्या देहाला जाळून टाकलं तरी सुद्धा परत ते देह जसं तसं होतं. दुःख होतं, देह परत तसंच होतं. म्हणजे इथे कसं कर्मराटेमध्ये काही लोक म्हणतात ना, एकदा आत्महत्या करून टाकायची, दुःखा मोकळं होऊन जाऊ आपण. म्हणजे त्यांना असं वाटतं या देहात नाही गेलं की संपलं. पण तिथे तसं नाही आहे. तिथे मेलो की परत जिवंत, मेलो की परत जिवंत, म्हणजे मरायचा प्रश्नच नाही. व्यवस्थाच तशा पद्धतीची केलेली आहे. मग महादाईचा विचारतात, जी जी ऐसे नरक काहीसेही चुकती. आता महादाईसांचा प्रश्न हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. बाकी काही नाही विचारला महादाईसांनी तरी चालेल, पण हा प्रश्न महत्वाचा आहे की आम्हाला हे काहीच झालं नाही पाहिजे, हे कशाने चुकेल आम्हाला ते सांगा. महत्वाचा विषय तो आहे. म्हणजे मी काय म्हटलं की महादाईसांनी इतर काही नाही विचारलं तरी चालेल, या एका प्रश्नामध्ये सगळेच प्रश्न आहेत आणि या एकाच प्रश्नाच्या उत्तरामध्ये सगळ्याच गोष्टींची उत्तरं आलेली आहेत. सगळ्या प्रश्नांना पूरक प्रश्न आहे आणि सगळ्या उत्तरांना पूरक उत्तर स्वामींनी ते दिलेलं आहे. ते विचारतात की जीजी ऐसे नरक काहीसे न चुकती. स्वामी म्हणतात, बाई येथीच्या होई जे तई चुकती, येथीच्या होई जे तई चुकती. म्हणजे आता इथे परत काय झालं, स्वामींनी जे काही नरक फळ सांगितलं त्याच्यामध्ये जीव देवता प्रपंचाचा संबंध आला. आणि महादाईचा जेव्हा विचारतात की आम्हाला याच्यातनं मुक्त व्हायचं आहे, म्हणजे जन्म मृत्यू, आमच्या स्वामींनी जो प्रश्न विचारलेला होता कोणाला, माहीम भट्टांना, कुठला प्रश्न विचारला पहिल्या भेटीत, आत्यंतिक संस्कृती छेद होय ऐसी काही प्रतिती आत, हाच प्रश्न आहे. हा प्रश्नाचं स्वरूप वेगळं आहे, याचे शब्द वेगळे आहेत, मांडणी वेगळी आहे, पण प्रश्न मात्र तोच आहे की ह्या सगळ्यांपासनं आम्ही वाचलो पाहिजे, हे काहीच नाही झालं पाहिजे, सगळं चुकलं पाहिजे आम्हाला, म्हणून काय करावं लागेल. स्वामींनी उत्तर त्यांना जे दिलं तेच यांना दिलं, बाई येथीचे होईजे तई चुकते. म्हणजे अनुसरण घ्या. आमच्या स्वामींचा अवतारच त्यासाठी आहे, ज्ञान देऊनी अनुसरण जीवाला घडवणं आणि अनुसरणा मार्गे त्याला ईश्वर प्राप्ती. एवढा सोपा मार्ग आहे बरं का. आपण जेव्हा मॅप लावतो ना कुठे जाण्यासाठी, ते सांगतात की इथून तुम्हाला अमक्या ठिकाणी जायचं आहे, सिन्नरला जायचं 4 तास लागणार आहे. परंतु वास्तविक आपण जेव्हा पोहोचतो तेव्हा 7 तास लागलेले असतात. का बरं? कारण की मध्ये आपण थांबतो, त्या क्रमाने आपण जात नाही, त्या वेळेनुसार आपण जात नाही. आपण काय करतो, मध्ये थांबे घेतो, थांबतो त्या ठिकाणी. त्याच्यामुळे काय होतं, आपल्या प्रवासातला कालावधी वाढून जातो. तशा पद्धतीने परमेश्वराने अनुसरण सांगितलेलं आहे, परंतु त्या क्रमाने आपण जात नाही. आपण थांबत जातो आणि आपला थांबा खूप मोठा असतो. त्याच्यामुळे आपल्याला तिथे पोहोचण्यासाठी आपण कधी निघालेलो आहे, मूळ सृष्टीपासून आपण निघालेलो आहोत. बटोबास महादाईचा यांचा नंबर लागून गेला, अनंत उद्धरिले, अजून आपलं काही योग आलेला नाही, अजून आपला थांबा एवढा मोठा आहे. ह्या सृष्टीमधला ह्या कर्मफळातला थांबा कितीतरी मोठा आहे. लक्षात घ्या, पुढचा जन्म वडाच्या झाडाचा असेल तर 1000 वर्ष एकाच ठिकाणी थांबायचं, कुठेच जायचं नाही, प्रवास थांबून गेला. आणि नंतर वर्षाकाठी कोण येऊन आपल्याला धागे बांधतील तो भाग वेगळा परत. म्हणजे नरक फळ आणि त्याच्यामध्ये कालच्या सत्रामध्ये मागच्या वचनाच्या निरूपणामध्ये आपण बघितलेलं आहे. तर अशा पद्धतीने सर्व जर का चुकवायचं असेल तर इथे स्वामी सांगतात की येथीचे होई जे तै चुकती.
अशा पद्धतीने इथे जे काही वचन स्वामींनी सांगितलं महादायीसांना, बाई येथीच्या होईजे तई चुकेती, म्हणजे तुम्ही जर का आमचे झालात म्हणजे उपदेश घेतल्याने नाही, बरं वासनिक झाल्याने पण नाही, दीक्षा घेतल्याने पण नाही, नुसतेच वेश परिवर्तन केलं त्याच्याने सुद्धा नाही. तुम्हाला वाटलं की 56च्या आधी आपण वेश परिवर्तन केलं झालं मोकळं झालं आपण मोक्ष झाला वगैरे, असं काही नसतं. कोणी कोणी म्हणतं बरं झालं मृत्यूच्या आधी त्यांचं अनुसरण झालं, मृत्यूच्या आधी झालं, त्यांना खूप समाधान असतं. आम्हाला ते म्हणतात, मी खरं बोलतो बरं का, नंतर मला विचारायचे नाही प्रश्न काही. ते म्हणतात बाबा त्यांचं अनुसरण झालं आता, हो आता मोक्षालाच जाणार ते. म्हणजे आम्ही सांगतो ठीक आहे जाणार आता ते, हे तुमचं समाधान आहे आणि आम्हाला तुम्हाला दुखवायचं नाहीये. तुम्ही जर का पूर्ण महानुभाव तत्वज्ञान वाचलं तर तुम्हाला स्वतःलाच कळेल की एकदा जर का आपण जेवलो की जेवल्या लगेच त्या चपातीचं रक्त तयार होतं का? लहान मुलांनी जर का मला विचारलं तर मी त्याला म्हणा हो आता 2 चपात्यांचं रक्त तयार झालं बरं का तुझ्यात. परंतु जर का त्याने आहारशास्त्र आरोग्यशास्त्र वाचलं तर त्याला स्वतःलाच समजेल की हा प्रश्न चुकीचा आहे माझा. म्हणजे आपल्यालाच हे नंतर कळणार आहे. म्हणूनच सांगणं आहे की ज्ञान घ्या, म्हणजे आम्हाला परत खोटं बोलायची वेळ येता कामा नये. अनुसरण घ्यायचं आहे. तुम्ही चांगले आहात धडधाकट आहात तेव्हा अनुसरण, 56ची वाट बघत बसू नका. येथीचे होईजे चुकेती, चुकणार आहे पण कधी होईजे ते पण लक्षात घ्या. तो कालावधी देवानी तोही सांगितलेला आहे, जोची अवसर विषया तोची ब्रह्मविद्ये. आम्ही शेवटचं टोक धरून बसलोय 56, पण पहिलं टोक जे देवाने सांगितलंय ते कोण लक्षात घेणार? तो शेवट झालेला आहे. शेवटच्या टप्प्यापर्यंत का होईना पोचा, परंतु सुरुवातीचा टप्पा जर का आपण धरला ना तर शेवटच्या टप्प्यात तुम्हाला कुठल्याही प्रकारची समस्या आणि डोक्याला काही ताण तुम्हाला नसणार आहे. म्हणून या ठिकाणी देव परमेश्वर आमचे काय सांगतात हे अतिशय महत्वाचं आहे आम्हाला. एकेका वाक्यामध्ये अनुसरणासरीसे अनारब्धाचे डोंगर गेले. आता इथे सांगतात की बाई येथीच्या होईजे, तर येथीचं होणं म्हणजे नेमकं काय? उपदेश घेणं म्हणजे येथीचं होणं आहे का? दीक्षा घेणं म्हणजे येथीचं होणं आहे का? ना अनुसरणासरीसे किंवा येथीचे होईजे ते चुकेती, तर कधी चुकतात ना अनुसरणासरीसे. अनुसरण तुम्ही घेतल्या काही गोष्टी जे आहेत, सगळ्या गोष्टी नाही चुकत, सगळ्या गोष्टी नासत नाहीत, पण परंतु काही गोष्टींवर नियंत्रण हे येत असतं. म्हणून इथे सांगतात येथीच्या होणे म्हणजे परमेश्वराचं होणं म्हणजे काय? उपदेश घेणे नाही. हे डोक्यातनं काढून टाका. उपदेशी झाले म्हणजे सगळ्या सुविधा भेटणार असं नाही. दीक्षा घेतली म्हणजे सगळ्या सुविधा भेटणार असं नाहीये. इथे अनुसरावं लागतं आणि अनुसरणाची व्याख्या देवाने केलेली आहे. दीक्षेची व्याख्या नाही केली स्वामींनी. दीक्षेची व्याख्या वेगळी आहे, संन्यासाची व्याख्या वेगळी केली स्वामींनी. राग द्वेष काम क्रोध मद मत्सर यांचा त्याग, याची नावे संन्यासकी बाई. म्हणजे त्याचा त्याग तुम्ही केला, पण पुढे त्याच्यामध्ये त्यागाचा भाग सांगितलेला. एवढं जर का केलं तुम्ही संन्यासी झालात, पण अनुसरण नाहीये त्याच्यामध्ये. अनुसरणाची व्याख्याच वेगळी आहे. हेतुनी म्हणितले येत आधीन होईजे, त्याच्यासाठी आधीन व्हावं लागेल आणि मग म्हणितले करण तुम्हाला जमेल. असं जर का असेल तर ते अनुसरण पदात पडेल आणि तेच अनुसरण होणं म्हणजे येथीचं होणं आहे. आणि मग येथीचं झालं की मग जे आहे ते चुकणार आहे. अशा सगळे क्रम लागू होतात. पहिला क्रम जमला तर पुढचे क्रम लागू होतात. तुम्हाला किती टक्केवारी पडलेली, आपण काय म्हणतो 5 झालो, परंतु फर्स्ट क्लास येणं हा एक प्रकार वेगळा आहे. त्याच्यासाठी विशिष्टच टक्केवारी तुम्हाला मिळवावी लागते. आणि म्हणून इथे सांगतात की अनुसरणासरीसे कधी चुकतात ना अनुसरणासरीसे चुकतात. काय चुकतं बरं ना? अनारब्धाचे डोंगर गेले. अनारब्धाचे म्हणजे आगंतुक कुंठे, अनारब्ध सुंके, हे 2 गोष्टी जागेवर घडतात. म्हणजे आगंतुक म्हणजे मानसिक कर्म केलेले आहेत आगंतुक, अनारब्ध म्हणजे वाचिक कर्म झालेले आहेत, आणि प्रारब्ध म्हणजे मानसिक जे कर्म केलेले आहेत त्याचे वाचिक होतात. वाचिकाचे प्रारब्ध म्हणजे क्रियेमध्ये येतात.
तशा पद्धतीने काही कर्म मानसिक झाले थांबलेले ते वाचिक होणार आहेत कधीतरी, काही कर्म मानसिकाचे वाचिक झालेत आणि वाचिकाचे प्रारब्ध होणार आहेत परंतु आता थांबलेले आहेत, ते कधीतरी होणार आहेत. असे अनेक कर्म आपले जोडून ठेवलेले आहेत बरं का. जसं महिला वर्ग स्वयंपाक करताना 4 गोष्टी एकत्र करत असतात ते, म्हणजे एकीकडे चपाती लाटतात सुद्धा, शेकतात सुद्धा, एकीकडे भाजी सुद्धा बसतात, एकीकडे भाताच्या शिट्यांकडे सुद्धा लक्ष आहे आणि त्याच्यामध्ये मध्ये मध्ये मुलांवर ओरडायचं ते सुद्धा त्यांचं, सगळ्या गोष्टींकडे लक्ष त्यांचं एकाच वेळेला आहे. तशा पद्धतीने आपले एकाच वेळेला सर्व म्हणजे ते जे कार्य तुमचे चालतात ना ते पूर्ण नसतात, त्याला म्हणतात चालू वर्तमान काळ. ते वर्तमान काळ आहे आणि चालू आहेत ते कर्म. एकही कर्म पूर्ण नाहीये परंतु ते काही वेळाने पूर्ण होणार. चपात्या लाटून संपणार आहेत परंतु शेकण्याचं काम अजून चालूच आहे. मग शेकणं सुद्धा संपणार आहे पण भाजीचं अजून बाकीच आहे, भाजी सुद्धा संपणार आहे. एक एक टप्पा तुमचा पूर्ण होणार आहे आणि एक एक कर्म पूर्ण होणार आहे. तसं मानसिक कर्म झाले थांबलेले आहेत, ते सुरू आहेत, वर्तमान काळात सुरू आहेत परंतु त्याचं वाचिक कधीतरी होणार, त्याचं वाचिकाचं मग क्रियेमध्ये येणार. असे अनेक कर्म आपल्याला अनेक कर्म करायला भाग पाडतात आणि म्हणून इथे स्वामी काय करतात की अनुसरण जर का घडलं, लक्षात घ्या, अनुसरण जर का घडलं तर तुमचं मानसिक आणि वाचिक कर्म जे असतात ते त्याच ठिकाणी त्यांचे थांबले जातात, लगेच थांबतात ते. म्हणजे तिथे सांगितलं आगंतुक कुंठल्या जातात, अनारब्ध सुंके म्हणजे सुकल्या जातात. हे अनुसरणाचं एक विशेषता आहे, एक अनुसरणाचं एक आपण वैशिष्ट्य या ठिकाणी बघितलं. अनारब्धाचे डोंगर गेले, डोंगरचे डोंगर आहेत, कच्चा माल ज्याला म्हणतो ना आपण, कच्च्या मालाचे डोंगर आहेत. आगंतुकाचे डोंगर आहेत, अनंत आगंतुक तुम्ही करता बसल्या बसल्या. आता तुम्ही कितीतरी वेळा मनामध्ये काय काय आणलेलं आहे की आता लवकरात लवकर अनुसरण घ्यावं असंही काही लोकांच्या मनात आलं. काही लोकांना वाटलं की अजून खरेदी बाकी आहे बरं का, आपली नफा तर अजून लागलं नाहीये, मग ते खरेदी करून काय काय उल्लेख तुम्ही करून ठेवलेले आहेत, मग त्याचे वाचिके तुम्ही करून ठेवता, मग त्याचं क्रियामध्ये ते येतं. असे म्हणून इथे काय म्हटलं, अनारब्धाचे डोंगर, आगंतुक अनारब्धाचे डोंगर गेले म्हणजे थांबले अनुसरणाचा दिसतो. किंवा परमेश्वराचं जर का आपण झालो तर काय होईल बरं ना, अनुसरणासरीचे अनारब्धाचे डोंगर गेले म्हणजे त्या कर्म तिथल्या तिथे लगेच थांबल्या जातात. ही अनुसरणाची विशेषता आहे. अनुसरणामुळे परमेश्वर भेटतात हा शेवटचा टप्पा आहे, पण अनुसरणाचा पहिला टप्पा म्हणजे आगंतुक कुंठे आणि आराध्य सुंके हा एकदम पहिला टप्पा आहे. उरले कवड्या भोग, ठीक आहे, आगंतुक कुंठे अनारब्ध सुंके, पण प्रारब्धाचं काय, ते तर भोगायचेच आहेत ना. तिथे पुढे वचन काय येतं, प्रारब्ध भोगे क्षयो अनुसरल्यासी कर्म सवा भोग नाही दैव सवा भोग. दैवत्व दिव्यंचत्व होणे लगेच सगळं पुढे सांगितलेलं आहे. अनुसरणाऱ्या व्यक्तीचा सन्मानजनक जे काही वचन वाक्य आहेत आमच्या स्वामींनी तिथे उच्चारण केलेले आहेत की उरले कवड्या भोग, जे काही शिल्लक आहे ना, प्रारब्ध जे तयार झालेलं आहे सगळं कर्म आणि ते आता भोगल्या वाचून गत्यंतर नाही, ते भोगावंच लागणार. पण त्याच्यामध्ये मग आपण विचार केला की आम्हाला सुद्धा ते भोगायचेच आहेत प्रपंचात राहून, आणि अनुसरल्यानंतर पण तो भोगायचेच आहेत. मग फायदा काय झाला अनुसरल्याचा ना. इथे सांगतात की उरले ते कवड्या भोग, उद्धरणामध्ये वचन आहे की त्यांनाही पूर्ण भोग भोगायचंच आहे परंतु कर्म सवा नाही दैव सवा, ईश्वराच्या कडाने तो भोग भोगावा लागणार. मग संपूर्ण भोग भोगावा लागेल ना. तिथे दैवत्व आणि त्रियंचत्व, देवता फळाला आणि नरक फळाला जाणे नाहीये. ही अजून एक विशेषता झाली, म्हणजे कितीतरी अंतर तुमचं वाचलं त्याच्यामुळे. त्याच्यानंतर इथे सांगतात की उरले कवड्या भोग, जे शिल्लक कर्म आहे जे भोगायचं आहे ते लक्षाचे कवड्या, काट्या भाल्याचा घाव काट्यावर आणतात, लक्षाचे कवड्या बुजावी. रिणायताचा दृष्टांत सांगितला जातो, तो काय करतो, अनेकांचा जगाचा रिणायत सांगितला, म्हणजे सगळ्यांकडनंच कर्ज घेऊन ठेवलं, ह्याच्याकडनं घेतो त्याला देतो, त्याच्याकडनं देतो त्याला देतो, असं त्याचं चाललंय. आणि मग एवढं कर्ज वाढतं, मुद्दल वाढते, व्याज वाढते की नंतर आता तो
राजाला शरण जातो, नीतिमंत राजा तो काय करतो, त्याच्या ऋणाची व्यवस्था करी, अर्ध देऊन सोडवी, कुणाला काय सांगतो कुणाला सांगतो अशी पूर्ण त्याच्या ऋणाची कर्जाची व्यवस्था तो राजा करतो आणि मग तो व्यक्ती त्याच्यातनं मुक्त होता 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 तो मुक्त होतो. तसं तुम्ही जेव्हा अनुसरता त्यावेळेला तुमची आगंतुक कोणत्या अनारूप संख्ये ही कर्माची व्यवस्थाच केलेली आहे आणि प्रारब्ध जे भोगी आहे त्याच्यामध्ये सुद्धा सांगितलं की हा जेव्हा देईल तेव्हा घ्यायचं, जे देईल ते घ्यायचं आणि जेवढे देईल तेवढंच घ्यायचं, म्हणजे जर कुठल्याच प्रकारचं बंधन नाही. तसं अनुसरलेला व्यक्ती जसं तो निर्वेद अनुताप अनुशोच करेल तसं तसे त्याचे कर्म नासतील. तो जसं सेवा दास्य करेल, जेवढे कष्ट घेईल तसे तसे त्याचे कर्म नासतील. जेव्हा ईश्वराला तो अर्थपूर्वक विनंती करतील ते अनुसरलेले तेवढे तेवढे त्यांचे कर्म नासतील. आणि अपूर्व जर का सेवा विधी त्यांना घडले तर भरपूर कर्म नासून घेतात परमेश्वर. म्हणजे लक्षाचे कवडे म्हणजे त्याच्यासाठी एका कर्मासाठी पूर्ण त्याचा जो कालावधी तेवढा त्या कालावधीभर त्या कर्मामध्ये कर्मफळामध्ये राहण्याची त्याला काहीच गरज नाही. थोडक्यामध्ये लगेच कधी कधी असतं ना की तुम्ही म्हणता की बाबा आम्हाला वेळ नाहीये, तर मग तुम्ही असं करा, तुम्ही सही करा आणि तुम्ही जा, म्हणजे आपल्याला लगेच ते मोकळं करून देतात. तसं फक्त काही दुःख भोगलं, चर्येमधलं दुःख असेल, सेवादास्यामधलं दुःख असेल, अपूर्व क्रियेतलं दुःख असेल किंवा स्मरणातलं दुःख असेल, त्याच्याने आनंद कर्मांचा नाश होत असतो. बाईसांना आमचे स्वामी दशक द्यायचे, भक्ताचे बैसल्याची चरितार्थ होय. म्हणजे काय, कमी कष्टात आणि कमी वेळामध्ये भरपूर म्हणजे भरपूर कर्मांचा नाश होतो. ही भक्ताची विशेषता आहे. म्हणजे स्वामी काय करतात, एकदा तुम्ही भक्त झालात आणि एकदा तुम्ही अनुसरलात तर दोघांचेही कर्म नासावे या दृष्टीने परमेश्वराचं अनुष्ठान सुरू होऊन जातं. शांताबाईसा आले आमच्या स्वामींच्या सन्निधानी, अनुसरल्या आणि तिथे स्वामींनी बोरीबाबळी शिंपायला सांगितलं. स्वामी म्हणतात यांची जी कर्म होती ते अजिबात नासत नव्हती, ते आम्ही येथून जाळून टाकली. म्हणजे परमेश्वर तुमच्या कर्मांचा नाश करत राहतात. जे अडथळूप कर्म आहेत, अयोग्यता अनधिकारूप कर्म आहेत, त्याच्या कर्माचा नाश करतात, त्या जीवाला योग्य करतात. ऋणायताचा दृष्टांत इथे येतो. तेही तादात्म्य नासोनी मग वासनिक दास्य करी भोग गुणा. तर आता इथे प्रश्न पडला, जो वासनिक आहे, जो वास्तविक म्हणजे अनुसरलेलाच आहे, तो फक्त प्रापंचिक कपड्यांमध्ये आहे. मग ती साडी असेल किंवा पॅन्ट शर्ट असेल, परंतु त्याच्या देहावर संन्यास वेश नाहीये, बस एवढाच फरक आहे. बाकी तो अनुसरल्यातच पूर्ण जमाय. स्मरण काय, चिंतन काय, प्रपंचामध्ये आसक्ती नाही, कशात लक्ष नाही, इतकं आहे. काही कारणास्तव प्रपंचात राहावं लागतंय आणि अनुसरणाची आणि वासना आहे. आणि जर का काही अनिष्ट सेवा घडली तर त्याच्याविषयी दुःख आहे. अशा प्रकारचा व्यक्ती तो आहे, तो वासनिक. मग जर का त्याला काही कारणास्तव त्याला राहावं लागेल, मग त्याचं अनुसरण कदाचित उशिरा घडतं, मग त्याला दोष लागेल का, किंवा त्याला हे अशा पद्धतीचं कर्मनाश त्यांचा होणार नाही अशा काही विधी विधानामध्ये. न देही तादात्म्य नसोनी. आता इथे हे जे आहे पहिली अट काय लावली, देही म्हणजे देहाच्या ठिकाणी तादात्म्य म्हणजे रमणरूपता नसली पाहिजे. आपण आपल्या देहाच्या ठिकाणी जास्त रमणरूप आहोत. आपल्याला सगळ्यात जास्त कोणाची काळजी असेल तर आपल्या देहाची काळजी आपल्याला जास्त आहे. देहाचा विचार आपण जास्त करतो. देहाला काही जरी झालं की मग देवाकडे येतो. आपलं देह सुरक्षित राहिलं पाहिजे अशा दृष्टीने आपला जीवन प्रवास सुरू आहे. तर ही जी आसक्ती आहे, ही आसक्ती देहाच्या ठिकाणी एवढी आहे आपली की देवाच्या ठिकाणी मग ती आपल्याला आवडी गुंतवण्यासाठी आवडी शिल्लक राहत नाही. मग वासनिकाचं तसं नाही. वासनिकाच्या बाबतीमध्ये सांगतात वासनिकाच्याही मग वासनिक दास्य करी. तो जर का दास्य केलं तर त्याचा सुद्धा भोग होणार, म्हणजे त्यांच्याही कर्माचा नाश होणार. तर तुम्हाला देवाकडनं करून घ्यायची गरज नाही, त्यासाठी देवाकडे खेटी करायची गरज नाही आणि देवाच्या मागे लागायची गरज नाही. इथे काय सांगितलं की वासनिकाने जरी दास्य केलं तर त्याच्याही कर्माचा नाश होणार आहे. परंतु त्यासाठी अट काय आहे, देही तादात्म्य नसोनी. देहाच्या काही म्हणजेच प्रपंचाच्या ठिकाणी त्याची आसक्ती नसली पाहिजे. आणि मग जर का त्यांनी अनासक्त होऊन
ईश्वराच्या ठिकाणी आसक्ती त्यांनी जर का आपली गुंतवली आणि मग जर का त्यांनी सेवा दास्य आवडीपूर्वक जर का केलं तर भोग उणा, त्यांच्याही अनेक कर्मांचा भोग तो उणा होऊ शकतो, कमी होऊ शकतो. तैसाची इतराही, मग वासनिकांचाच भोग उणा होईल का ना? तैसाची इतराही म्हणजे जे दर्शनीय वगैरे आहेत त्यांच्याही थोड्याफार कर्माचा नाश होणारच आहे. आमचे स्वामी म्हणतात दादोसांना की भटोबा जेवढे दिवस राहतील तेवढे दिवस काही ना काही त्यांचा लाभच होणार, नुकसान तर काही त्यांचं होणार नाही. परमेश्वराच्या संबंधामध्ये जेवढे पण काही जीव येतात सन्निधानामध्ये त्यांच्या काही ना काहीतरी कर्माचा नाश होतो. धावविती, पविती, झुंजविती यापैकी एके कर्मे नासती, म्हणजे ज्यांच्या जेवढ्या कर्माचा नाश होईल तेवढ्या त्यांच्या कर्माचा नाश परमेश्वर करतात. आणि म्हणून प्रत्येकाच्याही कर्माचा नाश होतो, पण अनुसरल्याच्या कर्माचा नाश हा उत्तम प्रकारचा होतो. वासनिकाचा त्याच्यापेक्षा थोडा कमीच होईल आणि दर्शनीय वगैरे त्यांचं त्याच्यापेक्षा थोडासा अजून कमी होईल. हेतीच्या होई जे म्हणजे अनुसरल्या सगळं दुःखे चुकेती. आता हे जे वचन सांगितलं स्वामींनी, वचन सांगण्याचं स्वामींचा हेतू काय, हे वचन स्वामींनी काय निरूपण केलं ना? येतीच्या होई जे म्हणजे अनुसरल्या, स्वामींचा हेतू तोच आहे की अनुसरल्या सकळ दुःखे चुकती, म्हणजे सकळ दुःख जेवढे काही मनुष्य देह सोडून जेवढे काही फळ आहेत, कर्मफळ आहेत ना, ते सगळे दुःखाने युक्त आहेत. तुम्ही म्हणाल की देवतांच्या फळात तर सुखदायक आहे, पण देवतांच्या फळी सुद्धा दुःख आहे. फळ संपण्याच्या अंती सुद्धा दुःख आहे. धाडीक्षेर आल्हादाचे दुःख आहे त्यांना, म्हणजे सुख दुःख त्यांना त्या फळामध्ये आहेच आहे. म्हणून तिथलं सुद्धा दुःख आणि वास्तविक नरक फळातलं दुःख, अशा सगळ्या कर्मफळातलं जे दुःख आहे ते अनुसरल्या सकळ दुःखे चुकती, सकळ दुःखांचं किंवा नरकांचं जे काही नाश आहे तो होतो. आणि म्हणून इथे काय सांगितलेलं आहे की बाई येतीची होई जे ते सुखेती. आजच्या सत्रामध्ये आपण आचाराच्या या निरूपण सत्रामध्ये आचाराचं 257 क्रमांकाचं वचन आणि त्या संबंधित उत्तरार्ध 121 क्रमांकाची महादाईचा निलय निरूपण ही लीळा या ठिकाणी श्रवण आणि चिंतन केलेली आहे. दंडवत हो.